खासदार सुप्रियाताई सुळे आता आपल्या सोबत आहेत। ताई, काल उद्धव ठाकरे आणि पवार साहेबांची भेट झाली, त्यावेळी संजय राऊत सुद्धा उपस्थित होते। संजय राऊत तात्काळ लगेच दिल्लीकडेही रवाना झाले। काय नेमकी ही अचानक भेट आणि काय नेमकी अचानक नाही, ठरलेली भेट होती, पण मी नव्हते त्या मीटिंगला, त्याच्यामुळे त्या मीटिंगमध्ये काय झालंय राऊत साहेबच सांगतील। मग काय नवीन या सगळ्या याच्यात समीकरण किंवा काय? मी त्या मीटिंगमध्येच नव्हते, त्याच्यामुळे मला खरंच माहिती नाही। आणि ते मीटिंग करून मी माझी कामं करून पुण्याला रात्री उशीर आले, त्यामुळे माझी कोणाची भेटी नाही आणि बोलणंही नाही। कारण ज्या पद्धतीने ठाकरे गट स्वबळावरती या सगळ्या पुढच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवण्याची तयारी करत असताना अचानक अशा पद्धतीची भेट आणि मग काय नेमकी चर्चा पुढे? तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने स्वबळावरतीच जाण्याची तयारी करता? बघूया ना, अजून काही ठरलेलं नाहीये, बघूया थोड्या दिवसांनी स्पष्टता येईल त्याच्यामध्ये। राज्याचे मुख्यमंत्री दावोसला गेलेले आहेत आणि या राज्यामध्ये गुंतवणूक वाढीसाठी त्या ठिकाणी चर्चा होणार। नेमकी काय अपेक्षा करताय तुम्ही? कारण यापूर्वी सुद्धा तुमच्या काळात सुद्धा ज्यावेळी या सगळ्याच्या टीका झाली होती सत्ताधाऱ्यांवरती, आकडे फुगवून दाखवले जातात किंवा त्या सगळ्याच्या चर्चा केली जाते, तुम्हाला काय वाटतं की नेमकी काय अपेक्षा तुम्ही? मला असं वाटतं ते आल्यावरच त्याच्यावर बोलणं संयुक्तिक राहील, कारण का आता ते कॉन्फरन्समध्ये आहेत, त्यामुळे बघूया ना, आल्यावर बोलू। दुसरं की पालकमंत्री पदाचा जो तिढा आहे, पालकमंत्री पदाची यादी जाहीर होऊन सुद्धा 2 ठिकाणी स्थगिती द्यावी लागली। चर्चा अशी की दिल्लीतून हे सगळे आदेश आलेत आणि मुख्यमंत्र्यांना ही स्थगिती द्यावी लागली। मी तुम्हाला खरं सांगू, मला ह्या गोष्टींचा खरंच उबग आलाय। 2 महिने झाले हे सरकार येऊन, मला पॉलिसीवर विचारा, मला हे कुणाला कुठलं पद मिळतंय ह्याच्यात मी नाही बोलायचं ठरलंय, कारण का मी आय एम टायर्ड अँड आय एम बोर्ड। ह्याच्यासाठी नाही हो या राज्याने एवढा मोठा नाराज होतात सातत्याने आणि मग ते गावी निघून जातात, अशी सुद्धा राजकारणात चर्चा। मी पॉलिसी मेकर आहे आणि माझी इच्छा आहे, आणि मी एंटायटल स्वतःला समजत नाही। मला वर जे काम जबाबदारी पडते ते मी करते, त्याच्यामुळे मला ह्या गोष्टी समजतच नाहीत, टू बी ऑनेस्ट। कॅमेरामन तुषार ननावरेसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।